नगर की न्हावा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकावर नाव कोणाचं असेल, 2025चा या स्पर्धेचा चॅम्पियन कोण असेल। तुर्तास आपण मैदानाच्या दिशेने जाऊ। 2 षटकांचा खेळ आहे। 2 षटकांच्या खेळामध्ये आपण जातोय मैदानाच्या दिशेने, जिथे आपण लक्ष्यवेधी गोलंदाजी, लक्ष्यवेधी फलंदाजी, लक्ष्यवेधी कॅप्टन्सी आणि लक्ष्यवेधी क्षेत्ररक्षण देखील आपण पाहणार आहोत। मागील सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती वैष्णव भोईरनं, चांबारली सारख्या एका बलाढ्य संघाला धावा होऊ दिल्या नाही। त्याचं कारण होतं वैष्णव भोईरची जबरदस्त गोलंदाजी। प्रमुख सुरुवातीच्या षटकामध्ये टिपले जाणारे 3 विकेट। या षटकामध्ये वैष्णव भोईर ज्या पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये जितक्या वेगानं, जितक्या ताकदीनं गोलंदाजी करतोय, अफलातून गोलंदाजी पाहिली आहे। जवळजवळ 4 वाजून 35 मिनिटाचा वेळ होतोय आणि इथे पहिला बॉल येतोय। फायनलच्या सामन्याचा पहिला बॉल स्ट्रेट टू द बॉलर घेऊन काढलाय। त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित, प्रोटेक्ट केलं गेलं, प्रोटेक्शन दिलं गेलंय। 1 धाव या ठिकाणी मिळेल। 2 षटकांचा हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। तदनंतर कोण असेल मॅन ऑफ द सिरीज, कोण असेल या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू, तदनंतर गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, या सर्व गोष्टींचा उलगडा काही क्षणातच बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी आपण करू। दुसऱ्या चेंडूची फेकी या ठिकाणी केली जाईल। सलामीचे 2 खेळाडू आपण पाहिलं, हरी आणि रवी। यावेळेस स्विच केलाय चाप करून थर्डमॅनच्या रिजन मध्ये बॅट मधून आलाय हा पहिला A1 क्वालिटीचा चौकार। आली तदनंतर पहा रिवर्स स्वीप पाहायला मिळाला। काहीतरी वेगळे पण फलंदाजामध्ये काही ताकद होती, काही नजाकत होती, डोक्याचा वापर केलाय। इथे मात्र ताकद नव्हती, फक्त दिशा दिली आहे। आणि गॅप सिलेक्शन पहा, शॉर्ट सिलेक्शन पहा, ज्या पद्धतीने चांगल्या चांगल्या संघाला धूळ चारत दाऊनगर संघ फायनल पर्यंत पोहोचलाय ना, एक आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये नक्कीच पाहायला मिळतोय। आता सध्याच्या घडीला नावासारखा एक बलाढ्य संघ, ताकदवर संघासमोर देखील ज्या पद्धतीने बॅटिंग होते ना, लाजवाब आहे। काय उत्तर देईल वैष्णव भोईरचा पुढील अस्त्र काय असेल? पुढचा बॉल यावेळेस लॉंगअपच्या वरून फेकून दिलाय। येस, इट्स अ बिग 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 टाळ्यांचा आवाज झालाय, षटकार। टीम हो तो क्या है गम, हम भी किसी से कम नहीं दोस्तों, हम भी किसी से नहीं कम। काय बॅटिंग आहे, सिंगल, चौकार, षटकार। इथून मात्र गिअर बदलले आहेत। एक्सलंट केलाय सामना, डाबाला कशा पद्धतीने बदलवले पहा, अप्रतिम बॅटिंग। सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये 11 धावा आल्या आहेत। नावा संघाला या ठिकाणी विचार विनिमय करायला भाग पडलाय। सामना जिंकून आल्यानंतरचा जो आत्मविश्वास असतो ना, त्या आत्मविश्वासावर घाला घातलाय। वैष्णव भोईर सारख्या एका वेगवान गोलंदाजाला चोप दिलाय। पुढचा बॉल यावेळेस स्ट्रेट टू द बॉलर। ओ हो हो, इट्स अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक, अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय षटकार।
देखे रन बने 17 और सिर के ऊपर मन रहा है खतरा. 17 धावा झाल्यात. फक्त चेंडू झाले 4. नावासारख्या बलाढ्य टीमच्या समोर डाऊरनगर संघाचा अफलातून ताफा जो आहे ना तो तोफखाना आपण पाहतोय. हरीच्या बॅट मधून आणि रवीच्या बॅट मधून आलेल्या या धावा मात्र फार मोठ्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. 4 बॉल 17 धावा गप्प करून टाकलाय. पुढच्या बॉलची फेकी या ठिकाणी केली जाईल. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. शॉट सिलेक्शन चुकीचं होतं. इथून मात्र चुकीची गुणवत्ता दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आपण मागच्या 2 चेंडू मध्ये पाहिलं एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकार आला, तदनंतर स्ट्रेट हिट केलं. एक चौकार देखील आपल्याला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक सिंगल पाहायला मिळाली. 17 धावा होत्या. तदनंतर आणखी एक रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल आलाय. अपेक्षित डॉट बॉल वैष्णव भोईरच्या कडून. शेवटचा बॉल, शेवटचा अस्त्र आहे या षटकातील, या कोट्यातील. पुढचा बॉल. यावेळेस अतिरिक्त उसळी या ठिकाणी दिली आहे. पंचांचा इशारा आलाय. इट्स अ वाईट बॉल. बाउन्स जास्त होता, हाईट जास्त दिली गेली आणि समेत आपण पाहिलं एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. बॉल आणखी एक या ठिकाणी वाढला जाईल. 18 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. प्रेशराईज सामने असतात. फायनलचा मोठा सामना आहे. संघ जरी छोटा असला तरी मनसुबे मात्र मोठे आहेत. आत्मविश्वास मोठा आहे. फायनल मध्ये आल्यानंतर मात्र कोणीही मोठा आणि छोटा ठरत नसतो. तर दोन्ही संघांनी चांगल्या चांगल्या संघाला धूळ चारलेली आहे. यावेळेस पॉइंटच्या वरून घेऊन काढलाय खेळाडू. पहा किती चपल आहे हा खेळाडू. मगाशीच्या सामन्यामध्ये देखील आपण प्रणितला पाहिलं ज्यानं डीप पॉइंटच्या दिशेने एक चेंडू अडवला होता. चालाकी आहे, चपलता आहे, चातुर्य आहे आणि ते चातुर्य या सामन्यामध्ये देखील त्याच्याकडून पाहायला मिळते. पहिलं षटक संपलाय. धावसंख्या आपण पाहतो 19. वैष्णव भोईर सारख्या एका वेगवान गोलंदाजाला मात्र 19 धावा ठोकणं, त्याही फायनलच्या सामन्यामध्ये, ही फार मोठी किमिया डाऊरनगरच्या बॅट्समनने केलेली आहे. उर्वरित 6 बॉलचा एका षटकाचा खेळ बाकी असेल. इथून जर आणखी काही 12-13 धावा जमवता आल्या तर मात्र आव्हान जड होईल आणि ते आव्हान केवळ जड नसणार आहे तर ते डोई जड देखील या ठिकाणी होऊ शकत आहे. पुढील षटक गोलंदाज आपण पाहतोय मित पाटीलच्या हातामध्ये बॉल. स्ट्राइक एंडवर आपण पुन्हा एकदा खेळाडू पाहतोय रवी याला. रवीनं ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे पाहिलं आपण, चौकार षटकार षटकार 0 सिंगल, अप्रतिम बॅटिंग राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे वसूल केलाय. फायनलच्या सामन्यापर्यंत आम्ही असे चालवलो नाही आहात. ज्या ज्या वेळेस टप्प्यामध्ये येतं ना आम्ही कार्यक्रम करेक्ट करतो ही दाखवणारी फलंदाजी होती. अटॅक केलाय, पॉझिटिव्ह अटॅक होता, अग्रेसिव्ह क्रिकेट राहिलं. समोरचा गोलंदाज किती मोठा यापेक्षा माझे आत्मविश्वास आणि इरादे किती मोठे ती दाखवणारी फलंदाजी. स्लो बॉल, गती परिवर्तन केलाय, इनर एज होती. स्लो बॉलवर मात्र पहिला बॅट आलाय. बॅटचा फ्लो आपण पाहिला. डीप लॉंग ऑन, डीप मिड ऑनच्या अगदी मध्ये फिरला गेला, पण चातुर्य आपल्याला गोलंदाजाचं पाहायला मिळालं. या चातुर्यामध्ये गोलंदाज हावी झाला. कधी कधी आपण चालतो 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 थकतो पळतो पण काही साथी लागत नाही. पण जे चालतात ते फक्त अंतर कापतात, जे डोक्यानं चालतात ते ध्येयापर्यंत पोहोचतात. इथे या चेंडू मागे डोक्याचा वापर होता. पुढचा बॉल वेगानं टाकलाय, तितक्याच वेगानं बॅटचा फ्लो पाहायला मिळालाय. स्ट्रेट टू द बॉलर. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. इथे काय घडलंय, रनआउटची विकेट या ठिकाणी आली आहे. खर तर ज्या पद्धतीनं रवीनं खेळ केलाय ना त्याला जास्तीत जास्त स्ट्राइक मिळणं हे गरजेचं होतं आणि आपल्या समोरच्या खेळाडूनं, ज्याचं नाव हरी आहे, चांगला खेळाडू आहे, पण त्यानं आपली विकेट या ठिकाणी सोडली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आत जयेश. अजूनही सकाळच्या या प्रहरामध्ये आपण पाहिलं तर डाऊरनगर संघाची सपोर्टर पहा किती मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही किती वाजता खेळता
ती रात्र आहे की स्पर्धा दिवसाची आहे, किती लांबचा पल्ला आहे याला महत्व नाहीये. आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या पोरांसाठी आम्ही पाठीमागे ठामपणे, यालाच म्हणतात मित्रांनो क्रिकेट. पण एक गोष्ट या ठिकाणी आवर्जून अधोरेखित करावीशी वाटेल की ज्या वेळेस संघ चांगलं काम करतो ना, टाळ्यांचा आवाज येतो. खरंच संघ अडचणीमध्ये असतो, बॅट पॅच सुरू असतो ना, तेव्हा तुमच्यासारख्या सपोर्टरची गरज त्या काळामध्ये नक्कीच आपल्या संघाला भासते. अडचणीच्या काळामध्ये प्रत्येक जण असतो, चांगल्या काळामध्ये प्रत्येक जण येतो, सुखामध्ये देखील आपल्याला प्रत्येक दिसतो, दुःखात येतो तो खरा हिरो असतो. यावेळेस चांगला बॉल आहे, लॉंग ऑन रिझर्व मध्ये खेळून काढला, एकदा वेगानं भन्नाट वेगानं पूर्ण केले. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, रॉकेट थ्रो हल्लाय, पण तोवर मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आलेत खेळाडू. 2 धावेनिशी धावसंख्या आपण पाहतो टोटल जाऊन पोहोचली आहे 22 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.3 बॉल्स. 9 चेंडू आतापर्यंत संपलेत, 22 धावा आल्यात, 1 गडी बाद झालाय. स्थिती अजूनही बदललेली नाही आहे. या षटकामध्ये मित पाटीलनं चांगली कामगिरी केली आहे, तर आताच्या घडीला जर 3 बॉल मध्ये 1-2 बॉल डॉट आले ना, तर मात्र नावा संघ कमबॅक करायला कमी पडणार नाही आहे. तर फलंदाजी ही त्यांची ताकद आहे. आताच्या घडीला दाऊदनगर संघाला केलेल्या धावांमध्ये थोडासा आता आणखी स्कोर बोर्ड हे पुढे घेऊन जावं लागेल. तर 22 मला वाटत नाही की भाग होईल, तर इथे 30 पेक्षा अधिक धावा 2 षटकांमध्ये असणं फार गरजेचे आहेत. पुढचा बॉल, यावेळेस स्टॉपेज आहे का? येस येस येस, अतिशय महत्वाची विकेट आली आहे. ज्या खेळाडूनं वैष्णव भोईरला मात्र फोडलं होतं, तोच खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर आलाय. आणखी एक विकेट या ठिकाणी पडली जाते. तालुका तसा पनवेल, पण संबंध हे उरणकरांशी जास्त नजीक राहिलेत, कारण आपण त्यांना ना पनवेल प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहिलं ना, लेदर बॉल पनवेल प्रीमियर लीग मध्ये त्यांना संधी मिळाली. म्हणजे अगदीच मधल्या भागेवर असताना ज्याचं जास्त मरण होतं ना, तसं क्रिकेटमध्ये नावा संघाचं मरण मी अनुभवलंय. त्यामध्ये अधिक ओपन हाफचे खेळाडू नावा संघामध्ये खेळण्यालायक असताना देखील त्या खेळाडूंना संधी देखील मिळाली नाही. ही फार शोकांतिका क्रिकेटमध्ये आपण नावा संघाबाबत पाहिली आहे. आणि त्यामध्ये त्या काळामध्ये अमोल सारखा खेळाडू देखील आपण पाहिला. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं थ्रो चांगला केला जातोय, चांगलं बॅकअप आहे. 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावेनिशी धावसंख्या आपण टोटल पाहतोय 24 धावा. शेवटच्या बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. 11 चेंडू मध्ये 24 धावा धावफलकावर आल्या आहेत. इथून एक मोठा फटका आला तर अपेक्षित धावसंख्या असेल, तदनंतर जर डॉट आला तर मात्र तुम्हाला डिपेंड करताना संघर्ष करावा लागेल. चांगला बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल होता. लेग बाईटच्या माध्यमातून एकच धाव मिळतीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, अग्रेसिव्ह झाला, थोडासा रागावला. आपण पाहतोय कॅप्टन मनीषला आपण या ठिकाणी निश्चितपणे थोडासा रागावताना पाहिलंय. आणि लायज आहे, कारण आपण एका महत्वाच्या सामन्यामध्ये आहोत. इथे जर ओव्हरथ्रो आला असता तर फार मोठ्या धावा याठी नुकसानदायक ठरल्या असत्या, कारण सामना 2 षटकांचा आहे. ज्यावेळेस आपण 5 षटकांचा सामना खेळतो त्यावेळेस धावसंख्या कितीही असली ना, आपल्याकडे पुरेसा वेळ असतो. पण 2 षटकांच्या सामन्यामध्ये तुमच्याकडे पुरेसा वेळ नसतो, चेंडू नसतात आणि विचार करायला देखील काहीच उरलेलं नसतं. अशा वेळेस 2 षटकांमध्ये धावा टोटल केल्यात पहा, 25 धावा. 26 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं केलंय. कशा पद्धतीनं या टार्गेटला आपण पुढे घेऊन जाऊ डिपेंड करतील की मग नावा संघ चॅम्पियन होईल आणि त्यांना मिळेल त्यांच्या हातामध्ये एक चॅम्पियन. कारण आज नावा संघ पाहिला तर बऱ्याचदा गेल्या काही वर्षापासून नावा संघासमोर आपण पाहिलं विदाउट कॉम्प्रा, सहज जर सोप्या शब्दांना आपण जर सांगायचं तर नावा संघ पराभूत झाला पाहिजे असं बऱ्याच संघांना वाटतं, कारण त्याच्या पाठीमागे विदाउट कॉम्प्रा ते खेळत असतात. कारण
एक बेरीज गणिताचा एक भाग असतो, पण आत्ताच्या घडीला फायनल पर्यंत पोहोचलेत, त्यामुळे अधिक धाकधूक निश्चितपणे पाठीमागे असणाऱ्या संघांमध्ये आपल्याला जाणवताना देखील पाहिली. इथून आपण डाऊरनगर संघाचा खेळ कसा असेल हे पाहणार आहोत, तर एका बाजूला नावा संघाची फलंदाजी कशी असेल याचा देखील आपण आनंद या ठिकाणी घेणार आहोत. 2 षटकं 12 बॉल, टोटल धाबा करायचे आहेत 26 धाबा. कसं असेल विवरण, कसा असेल सामना, ऐकूया उमंगजी भोईर यांचा आवाज. डोंगरी 11 डोंगरी यांच्याकडून 5555 रुपयाचं बक्षीस. आत्ताच्या घडीला सकाळच्या सत्रामध्ये जर षटकार हॅट्रिक ठोकली तरी मोठी गोष्ट असेल, कारण आता आपण प्रहर सुरू झालाय, अगदी दवाचे बिंदू देखील या ठिकाणी कोसळत आहेत आणि अशा सत्रामध्ये षटकार हॅट्रिक ठोकणं म्हणजे फार मोठी गोष्ट असेल. आणि म्हणूनच की काय 5555 रुपयाचं बक्षीस या षटकार हॅट्रिकसाठी असणार आहे. धन्यवाद सर. जाऊया मैदानाच्या दिशेनं. आदरणीय सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाचं हे शानदार दिमागदार आयोजन. एकीकडे फटाकड्यांच्या आतिषबाजी बोकिरवाडामध्ये देखील पाहतोय. रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आय थिंक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम तिथे देखील पार पडला जाऊ शकतोय. चांगलाच खेळ, अगदी नावा टीमला देखील चांगल्याच पहिल्याच षटकामध्ये वैष्णव भुईरवर हल्ले आले आहेत आणि टोटल आल्यात 21-22 धाबा बडवायच्या आहेत. चला नावा टीम, सलामीवीर जाऊ द्या आपले, जास्त वेळ घेऊ नका, आपल्याला देखील लांबचा पल्ला पार काढायचा आहे. बॉल चेकआउट करतायत, खूप वेळ झालाय, धावाचे बिंदू जर पसरलेत 26 धावांचं आव्हान असेल. सलामीवीर अमोल सेलवान आणि मनीष घरात मैदानामध्ये दाखल झाले आहेत. दोन्ही धाकडवीर फलंदाज ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाले आहे. पहा अगदी सन्नाटा पूर्णपणे आपण पाहतोय. हा आवाज खूप लांबपर्यंत पोहोचतोय आतिश सर, कारण की पूर्णपणे शांतमय वातावरण आहे. सद्यस्थितीला आपण पाहिलेत पाठ झाले आहे, लोकांची उठण्याची वेळ झाली आहे, तर काहीकांची साखरेची देखील झोप असू शकते. साखर झोप ज्याला म्हटली जाते आहे. अगदी या डोंगरी गावाचा देखील खूप मोठा इतिहास. आज डोंगरीच्या डोंगरावर माझ्या अंबाबाई वसल्या आहे आणि त्या अंबाबाईनं या डोंगरी गावाचं रक्षण केलं आहे. खऱ्या अर्थानं कोल्हापूरहून अगदी नवसाला पावणारी माझ्या अंबाबाई आणि तेच कोल्हापूरची अंबाबाई आज आपण पाहतो या डोंगरी गावामध्ये देखील जुनं थान मांडलंय. जाऊया मैदानाच्या दिशेनं. चांगला खेळ, येणारे 12 बॉल 26 आव्हान असेल. 2 षटकांचा खेळ, दोन्ही गोलंदाज एकीकडे हरी, तदनंतर अगदी पोलीस दलातील रवी, हे 2 प्रामुख्याचे गोलंदाज आहेत. बॅटिंग ऑर्डरकडे मीत आहे. जर खाली विचार करायला गेलात तर वैष्णव असतील, रोहन असतील आणि मधल्या फळीमध्ये रितेश. तदनंतर आपण पाहतोय फटाकड्यांची आतषबाजी झाली आहे. अगदी अनएक्सपेक्टेड बॉम्ब, अगदी आमची देखील झोप उडवली आहे. नक्कीच हुलकावणी दिली त्यांनी समालोचकांना देखील. जाऊया मैदानाच्या दिशेनं. सेकंड इनिंगला सुरुवात, ग्रँड फिनाले, मेगा फायनल. पहिलाच बॉल, काय गोलंदाजी केले, काय पाठबॉल आहे. 7 वर्ष अगदी या टीमला एकही क्रमांक क्वालिफाय होताना झटताना पाहायला मिळालं आहे. जी टीम आज एक या पनवेल उरणमधील बलाढ्य टीम समवेत फाईट करते आहे ग्रँड फिनालेमध्ये, नावा संघा समवेत दोनात करतोय.
ओहो थांबवलंय. काय गोलंदाजी हाताळलंय पहारीनं. अमोल सारख्या खेळाडूला थांबवलाय. काय गोलंदाजी फेकतोय. मनीष सारख्या फलंदाजाला थांबवण्याचं काम करतोय. त्याच्या फटक्यामधून हातोडा स्ट्रोक सातत्याने येतात. त्या खेळाडूला थांबवण्याचं काम केलंय. यावेळचा देखील अतिघाई पाहायला मिळाले आहे. पहा 2 पावलं पुढे आले आहेत. मागून यष्टीरक्षकाने धूर्त गती सचिन हे कामकाज केले आहे आणि मनीष घरतला मात्र 2 चेंडू डॉट झाल्यानंतर अंडर प्रेशरनं तिसऱ्या बॉलवर मात्र माघारी धाडलाय. 0 वैष्णव भुईर मैदानामध्ये दाखल होतोय. करामत करावी लागेल टीमला. नावा टीम म्हटलं तर असं आहे की या विभागामध्ये आज ज्यांच्या नावाची खूप मोठी चर्चा 9-26 इक्वेशन येऊन ठेपलंय. 9 चेंडू मध्ये 21 धावा म्हटलं आक्रमण करणं गरजेचं आहे. तीट फॉर तट जसाच तसा ठोसा बॅटिंग करणाऱ्या टीमला इथून मात्र फेकावा लागेल. अगदी या मानाच्या करंडकासाठी चालू असलेली झुंज दिली आहे टीम 9व्या 11 दाऊरनगर टीमनं. काय खेळ सजवलाय. काय खेळ दाखवलाय. या तालुक्यामधील एक नामवंत टीम समवेत आज ज्यानं काही टीमला बाहेर काढलाय आणि आज आपण पाहतोय पनवेल उरण परिसरातील एक दमदार सगळं नावा टीम समवेत 2 हात करतोय. सद्यस्थितीला जमेची बाजू पाहिली फिल्डिंग डिपार्टमेंटची आपण पाहतोय. आता श्री गणेशा झालाय तो देखील पहिल्या षटकातील 4थ्या बॉलवर. 8 चेंडू 25 इक्वेशन आलंय. 8-25 समीकरण आमच्या समवेत अतिशय पाटील सर आपण पाहतोय. एक नामवंत ख्यातनाम समालोचक आजच्या रात्रीत खूप बिझी शेड्यूल त्यांचं देखील आपण पाहतोय. काय गोलंदाजी हाताळलाय पहा. काय जल्लोष झालाय. काय कल्लोळ झालाय. फलंदाजाचा पूर्णपणे अस्तव्यस्त दांड उद्ध्वस्त केलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमला पूर्णपणे इथून मात्र निस्तानाबूत केलाय. लीग मध्ये सातत्याने ज्याचं चांगलं योगदान. आज खऱ्या अर्थाने मितची गरज असेल टीम नाव्याला. आज खेळ दाखवावा लागेल. मितला संघ अडचणीमध्ये आलाय. पूर्णपणे काले ढग बॅटिंग करणाऱ्या टीम जवळ आले आहेत. 7-25 इक्वेशन आले आहे. सामना पूर्णपणे अडचणीमध्ये सोडलाय. पहिल्याच षटकापासून चांगलीच गोलंदाजी हारीनं केली आहे. हारीनं इम्प्रेसिव्ह खेळ केलाय. प्रत्येक मैदानावर हारी आपल्या नावाची छाप सोडतोय. आपल्या खेळाची नाविन्यता पूर्णपणे मैदानामध्ये दाखवतोय. प्रत्येक मैदान गाजवलंय. प्रत्येक मैदानामध्ये नव्हे प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या गावाचं आपल्या नावाचं खरं तर ब्रँड कडून सोडलंय. हारी काले ऑन स्ट्रायकरला अमित पाटील. त्यावेळेला चांगला हिट केलाय चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत. अगदी सुपर फेकी रॉकेट फेकी आपण पाहतोय. काय फेकी केली आहे पहा. वेगवान फेकी जलद गतीची फेकी. त्यावर गुड रनिंग बीट विथ द विकेट. 2 धावा कंप्लीट. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचल्यात. 3 धावा फक्त. येणारे 6 बॉल 22. 6 बॉल आणि 22 ची गरज. जाऊया संगीताकडे.
धावांची गरज असेल. सात 23 ची गरज असेल. नक्कीच गुणलेखाकडून सांगण्यामध्ये चुकामुक झाली आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही म्हटलं ना तरी देखील तुम्ही वारंवार 12व्या प्रतिनिधीला देखील गदारोळ हाणू नका. पाठीराखांचा खूप मोठा पाठबळ आहे. नावासंग इथून विजेता झाला. डुंगरी 11 डुंगरीकडून 3,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. येणारे पुढील 6 बॉल आणि तुम्हाला 23 धावा ठोकायच्या आहे. जे काय करायचं आहे ते पहिल्याच बॉल पासून सुरुवात. गोलंदाजीसाठी मात्र आले तिथून रवी सावंत. सामन्यात रंगत आहे सर. सामन्यामध्ये रंगत आली. पाहूया कशा पद्धतीने भरले जातील. सात 23 षटकार डोकणं गरजेचं आहे. पण ते षटकार फलंदाजाच्या वाटेतून येतील का? षटकार गोलंदाज फलंदाजाला देखील मारून देईल का? काही प्रश्नांना उधाण आलाय. येणारा कालवेल ठरवेल. चांगली मेहनत संयोजकांची आज मात्र फळाला आली आहे. 4 रात्रीतील घेतलेले हे आता मेहनत 4 रात्रींची नव्हे. यावेळी फलंदाजाला बाद केलाय. वैष्णव बॅक टू द डकआउट पहिल्याच बॉलला. सकाळी काय चर्चा असेल तर डाऊननगर टीमची चर्चा या संबंध तालुक्यामध्ये प्रत्येकाच्या गावागावामध्ये पाहायला मिळेल. जर हा सामना इथून नावा टीमनं गमावला तर. रोहन घरात मैदानामध्ये दाखल झाल्यात. जॉन्टी सातत्याने ओपनिंगला येणारा खेळाडू पहा मधल्या फलीमध्ये आलाय. अंडर प्रेशर मनोवैज्ञानिक दबाव आणि त्या दबावामध्ये प्रत्येक फलंदाज पासर बाद होत आहेत. स्वस्तात महान टीम समवेत आज उरण तालुक्यातील डाऊरनगर टीम चांगलीच झुंज देतोय. फिरून खेळलेत. हवाई आणि झेल कल्लोल झालाय. बँड वाजणार आज आय थिंक डाऊरनगर मध्ये. दमदार व्यक्तिमत्व आले त्यामुळे व्यासपीठानं देखील खूप जणांचं ओझं पेलेलं आहे. रितेश मडवी आलेत नवीन फलंदाज. सब डोंगरी भारतजी कडू असतील. तदनंतर करुणेशजी घरात थोडेसे शांततेमध्ये आहेत. वर्चस्व गाजवलं आहे पूर्णपणे. आज आपली हुकूमत गाजवली आहे डोंगरीच्या मैदानावर. हिंदू हृदय सम्राट बालासाहेब चषकामध्ये सुवर्ण अक्षराने आपलं नाव कोरलं आहे. आय थिंक श्राव्या 11 डाऊरनगर टीम आज सकाळी संपूर्ण जण आज उठतील बँडच्या आवाजानं, फटाकड्यांच्या आवाजानं डाऊरनगरतील संपूर्ण नागरिक. कारण की आज पोरांनी चांगलेच काम केले म्हणतील. आज मानाचा टायटल आणण्याचा मानस निर्माण केलाय. यावेळी देखील चेंडू हवेत. रिच लँडिंग आपण पाहतोय.
2 बॉलचा खेळ. चॅम्पियन बनण्यामाग चांगलंच ध्येय आपण पाहतोय. बाळासाहेब ठाकरे चषक 2025. टाळ्यांचा कडकडाट, प्रेक्षकांचा कल्लोल, डाऊरनगर टीमचे पाठीराखे. ग्रामीण टेनिस फॉर्मॅट ज्यानं गाजवलाय. काय घडलंय तालुक्यातील डाऊरनगर टीमनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकावर मानाच्या टायटलवर आपलं नाव कोरलंय. ज्या टीमचं नाव आहे श्राव्य 11 डाऊरनगर 11 डाऊरनगर.